नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या ह्या परसबागेतल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण माझ्या परसबागेतला जो शेवग्याचं झाड आहे ते बघणार आहोत. आणि शेवग्याला खूप शेंगा आल्यात, खूप असं भरलं आहे. काही फांद्या त्याच्या मोडून पण पडल्यात जास्त लोडमुळे. तर आज त्या पूर्ण तयार झाल्यात, म्हणजे खूप तयार झाल्यात. तर मी आज काढणार आहे आणि काढतानाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. मी तो करणार आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी की किती शेवग्याच्या शेंगा धरल्यात ते तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. त्याआधी तुम्हाला मी आमच्या इथे मी झाडं आणलं होतं 50 रुपयामध्ये, आणि त्याला खूप चांगली फुलं आलीत. ते तुम्हाला मी दाखवतो आहे. हेच आहे ते मित्रांनो, येल्लो सिल्क कॉटन ट्री म्हणून याचं नाव आहे. आणि 50 रुपयामध्ये मला एक झाड मिळालं होतं, छोटंसं होतं. आज त्याला पूर्ण 1 वर्ष झालं आहे आणि 1 वर्षानंतर ते फुलं द्यायला लागले. खूप छान अशी फुलं आहेत. हे बघा, हे फुल पूर्ण उमललेलं आहे. जरा मी हात लावला तर ते लगेच निघून आलं. तर खूप छान आहे. त्याचबरोबर माझ्या बागेमध्ये खूप प्रकारचे जास्वंदी आहेत. आज त्याला फुलं कमी आली आहेत, म्हणजे आलीच नाही आहेत, फक्त दोघांना तेवढी फुलं आली आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो. खूप प्रकारचे फुलं आहेत जास्वंदीची, खूप म्हणजे खूप. आता फक्त हे एकच फूल आणि दुसरं समोर हे एक फूल, दोनच फक्त फुलं तुम्हाला इथे बघायला मिळतील. पण जेव्हा केव्हा येतील तेव्हा मी नक्की व्हिडिओ करेन. रोज येतात पण आज नाही आहेत, सगळ्या जास्वंदी आलेत तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्याचबरोबर इकडे सदाफुलीची पण झाडं आहेत, त्याला पण खूप फुलं आलेत. आता पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे कमी फुलं येतात. इकडे आरोही पण बांबू घेऊन तयार आहे शेंगा काढायला, तिच्यावर अंशू पण आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आमच्या घराच्या अगदी समोर 2 फणसाचे झाडं आहेत. हा कापा फणस आहे, बरका फणस आहे. हा खूप जुना फणस आहे, म्हणजे आमच्या जन्माच्या आधीच आहे. आणि हा जो आहे तो कापा आहे, म्हणजे तो मोठा आहे तो बरका आहे आणि छोटा आहे तो कापा आहे. काप्या फणसाला फक्त एकच फणस आला आहे. हा इकडे पण एक आहे, हा पण बरका आहे पण हा थोडा वेगळा आहे चवीला म्हणून. हा जो आहे तो कापा फणस आहे आणि त्याला एकच फणस धरला आहे. दरवर्षी खूप धरतात, यावर्षी फक्त एकच धरला आहे. वरती बघा, एक पण फणस नाही आहे. हा कापा खूप टेस्टी फणस आहे, खूप छान असतो. आणि हा जो आहे तो बरका आहे, खूप जुनं झाड आहे दोन्ही पण. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे शेंगा काढायला शेवग्याच्या. तुम्हाला मी पहिलं रस्त्यावरून दाखवतो की किती शेवग्याचं शेंगा इथे धरले आहेत, किती शेवग्याला शेंगा आलेत. खूप असं खूप धरलं आहे, म्हणजे बघा फांद्या वाकल्यात खाली, तुम्हाला बघायला मिळतील. काही फांद्या आहेत ना त्या मोडून पण पडल्या आहेत. आणि आज त्या तयार झालेल्या मला बघायला मिळाल्या. तर आई बोलली आपण आज काढूया आणि वाटूया सगळ्यांना, तर त्या अजून होतील आणि मग ते फुकट जातील. तर मित्रांनो, आता मी काढतोय. तर इथे मी आलो आहे बघा, पाठी आता वरती आलो आहे परत. आणि इकडे आरोही पण तयार आहे काठी वगैरे घेऊन गोळा करायला. मी काढणार आणि ती गोळा करणार. अंशू पण आहे. आणि हे झाड आहे, मी चढतो वरती आणि चढल्यानंतर मग वरतून ज्या फांद्या ते तोडणार आहे, कारण सगळ्याच फांद्या तयार झाल्यात. चला तर मित्रांनो, मी जातो वरती आणि काढतो शेंगा. अंशूला बोलतो मग सांगा का, अंशू गेला बघा इकडे. दिसत नाही.
परत परत वरती लगेच बरं खाली घे लगेच खाली घे वरती सांगतो हा पाडतो अरे पुढचा पूर्ण नाही का एकदम हाडी घातला आता दूध झाले आता दूध झाले मस्त दूध झाले तर मित्रांनो फायनली शेंगा काढून झाल्यात पूर्ण झाडाच्या म्हणजे तयार तेवढ्याच काढल्या आहेत अजून जेवढ्या काढल्या तेवढ्या अजून झाडावरती आहेत तर ते काढून झाल्यात मी अजूनपर्यंत काढत होतो अंधार झाला बघा पूर्ण एवढा वेळ त्या काढून गोळा करेपर्यंत मला लागला तर त्या मी शेंगा ज्या आहेत त्या सर्व काढल्या आहेत आणि आता आणल्यात घरामध्ये अंधार जाते मी डायरेक्ट घरामध्ये आणल्यात आणि या काही ठेवलं बघा एवढ्या शेंगा मी आत्ता काढल्या आहेत आणि आता या शेंगा आहेत त्याचं म्हणजे वाटणार वाडीमध्ये मला दाखवतो मी त्या शेंगा किती मंडळी एवढ्या शेंगा मला मिळाल्यात अजून झाडावरती खूप आहेत याच्यापेक्षा पण जास्त असतील समजत नाहीत कारण त्या अजून कोवळ्या पण काय आहेत त्याच्यामुळे खूप आहेत अजून तर मी जेवढ्या अजून होत्या तेवढेच फांदे होते ते मोडलेत आणि काढलेत 1-2-3 घामेला भरतील एवढ्या शेंगा आहेत भरपूर आहेत ह्या ज्या शेंगा आहेत त्या खूप चवीला चांगल्या आहेत खूप टेस्टी आहेत खूप मस्त असतात लांबीला कमी आहेत 1 फुटापर्यंत लांबी असते पण चव जी आहे ती खूप अप्रतिम आहे मित्रांनो तर खूप छान आहेत तर मित्रांनो मी ज्या ह्या शेंगा काढल्यात त्या शेंगा खूप चविष्ट आहेत आणि लांबीला थोड्या कमी आहेत पण खूप चविष्ट आहेत तर आता ह्या ज्या शेंगा आहेत त्या मी आता वाडीमध्ये सर्वांना थोड्या थोड्या वाटणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला आता जो शेंगा काढण्याचा जो व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब जर केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय